आणि ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी, आरोपी मिहीर शहाला पोलिसांनी कोर्टामध्ये नातेवाईकांना भेटू दिलं। मिहीर शहाला भेटण्यासाठी अनेकांना बंद खोलीमध्ये परवानगी दिल्याची माहिती आहे। आरोपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ब्लॅक फिल्म असलेली खासगी गाडी एर्टिगा गाडी यासाठी वापरली होती। सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या पोलिसांनी कोर्टाच्या परवानगीशिवाय एका बंद खोलीमध्ये मिहीर आणि त्याच्या नातेवाईकांची भेट घडवून आणली अशी माहिती आहे। तर पोलिसांनी मिहीरला कोर्टात नेण्यासाठी ही खासगी कार वापरली। त्यासाठी काचेला ब्लॅक फ्रेम असल्याची माहिती मिळते। त्यानंतर कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी मिहीर शहाला त्याच्या नातेवाईकांची भेट घडवून दिली अशी ही माहिती मिळत आहे। त्याचबरोबर पोलिसांनी अपघात प्रकरणामध्ये आणखी 2 कलमं वाढवली। अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, मिहीर शहाला त्याच्या नातेवाईकांना भेटू दिला पोलिसांनी अशी देखील एक माहिती मिळते। त्याचबरोबर खासगी गाडी त्याला इथे आणण्यासाठी वापरण्यात आली होती अशी माहिती आहे। निखिल, आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये मिहीरला अटक झाल्यापासून पोलीस माध्यमांच्या कॅमेरामध्ये तो येऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर त्याला कोर्टात न्याय करण्यासाठी खासगी गाड्यांचा पहिल्या दिवसापासूनच वापर होत होता। आज सुद्धा एक इर्टिगा गाडी जी आहे ती खासगी वापरण्यात आलेली होती आणि विशेष म्हणजे या गाडीला ब्लॅक फिल्म सुद्धा होती। BMW कारचा जो काही अपघात झाला आणि मिहीर ही जी गाडी चालवत होतं त्या गाडीला सुद्धा ब्लॅक फिल्म होती आणि त्यानुसार मोटर व्हेहिकल कायद्यान्वये पोलिसांनी काही कलमामध्ये वाढ केलेली आहे। मात्र एकीकडे असं असताना पोलिसच आरोपीला करण्यासाठी ब्लॅक फिल्म असलेली इर्टिगा गाडी वापरतात, यावरून सुद्धा प्रश्न आता विचारले जात आहेत। दुसरं म्हणजे कोर्टामध्ये आरोपीला न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याला एका बंद खोलीत काही काळासाठी थांबवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा काही नातेवाईकांना पोलिसांनी कोर्टाच्या परवानगीशिवाय भेटू दिलेलं होतं आणि त्यामुळे या खासगी गाडीमधून आरोपीला कोर्टामध्ये न्याय करण्यासाठी पोलिसांनी एवढी विशेष मुभा का दिली असा जो काही प्रश्न जो आहे तो आता विचारला जातो आहे। या गाडीची व्हिज्युअल्स आपण पाहू शकतो। सिल्वर कलरची ही इर्टिगा गाडी आहे जी खासगी गाडी आहे आणि या गाडीला सुद्धा चारही बाजूच्या काचा ह्या ब्लॅक फिल्म असलेल्या आहेत आणि त्यावरून आता अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल।